रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सिंह राशीसाठी हा आठवडा खूपच अशुभ परिणाम देणारा आहे असं म्हणावं लागेल. कारण हे पण तुमच्याच हातात आहे की ते अशुभ असेल का शुभ असेल का तुम्हाला पाहिजे तसे परिणाम असतील. कारण तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जपायची आहे आणि ते म्हणजे तुमचं क्रोध. तुम्हाला तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे. कारण याच क्रोधामुळे सर्व गोष्टी बिघडू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला हा आठवडा अशुभ जाऊ शकतो किंवा तुमच्या मनाप्रमाणे जाणार नाही, हे मी स्पष्ट सांगतेय. कामाच्या ठिकाणी असू दे, घरामध्ये असू दे किंवा घराबाहेर असू दे, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवरून ह्या आठवड्यामध्ये क्रोध येण्याची शक्यता आहे, राग येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे होणारी कामे पण होणार नाही, ते पण कामे खराब होतील. सोबतच जर आर्थिक काही बाबी तुम्ही हाताळत आहात तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे आणि क्रोधामुळे तुम्ही फटकळपणे वागणार, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही बोलणार आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तींना नक्कीच तुम्ही हर्ट करणार आहात आणि तुमचं जे काही काम आहे ते होता ते काम थांबण्याची शक्यता दाट दिसत आहे. तर या आठवड्यामध्ये तुम्हाला विशेष काळजी जी घ्यायची आहे ती म्हणजे तुमच्या क्रोधावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. अजून एक महत्त्वाची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे. या आठवड्यामध्ये कोणताही लांबचा प्रवास करायचा असेल तर तो शक्यतो टाळा. म्हणजे स्वतः ड्राईव्ह करून जर जायचं असेल तर तो नका, शक्यतो तो टाळलेलाच बरा आहे. आणि गरज नसेल तर जास्त लांबचा प्रवास टाळू नका, कारण छोट्या मोठ्या दुखापती होण्याची शक्यता आहे. तर इथे पण तुम्हाला थोडीशी खबरदारी घ्यावी लागणार आहे, विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. सोबतच घरामध्ये, कुटुंबामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराचं मत तुम्ही ऐकणार नाहीत आणि त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. ही पण दाट शक्यता दिसत आहे. तुमच्यावर घरचे पण नाराज होतील, घराबाहेर पण तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्यावर सगळेजण नाराज होतील. कारण तुम्हालाही माहिती नसणार आहे की मी राग का करत आहे. तर आधीपासूनच जर तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घेतलात, थोडंसं राग करणं तुम्ही थांबवलात, क्रोधावर नियंत्रण ठेवलात, तर मग सर्व काही सुरळीत होण्याची शक्यता दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच लक्षात ठेवा की क्रोध करायचा नाहीये, नम्रता, शांत राहायचं आहे. कोणती गोष्ट सहनशीलता जास्त बाळगा, म्हणजे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश येईल. सोबतच घरामध्ये एखादं डागडुगीचं काम किंवा घरात काहीतरी रिन्युएशनचं काम होण्याची शक्यता आहे. मग तिथेही थोडीशी काळजी घ्या. अचानक खर्च होतील, मग त्याचाही तुम्हाला पुन्हा त्रास होईल. सर्व दृष्टीने तुम्हाला असं वाटेल की सगळीकडून मला प्रॉब्लेम्स येत आहेत, सगळीकडून माझ्यासोबत अडचणी निर्माण होत आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा डबल परिणाम तुमच्यावर होणार आहे आणि त्यामुळे तुमचा पारा अजूनच चढू शकतो. मग ह्या सगळ्या शक्यता आहेत. मग तुमच्या आसपासची मंडळी असेल, जर तुम्ही शांततेने वागलात तर ते पण तुमच्यासोबत शांततेने वागतील. कारण हाच एक उपाय आहे. क्रोध कंट्रोल करा, शांततेने कोणतीही गोष्ट घ्या, सहनशीलतेचा जास्त वापर करा, मेडिटेशन करा हवं असेल तर, आणि स्वतःच्या आरोग्याकडे विशेष करून काळजी घ्या. कारण बीपीचा त्रास होऊ शकतो, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो या आठवड्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. आता मी जी सांगितलेली आहे माहिती, त्यापैकी नेमकं कोणती माहिती तुम्ही अनुभवलेली आहे ते तुम्ही मला नक्कीच शेअर करू शकतात, कमेंट करू शकतात. आणि नेमकं तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आणि संक्रांत आहे तर सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून. तिळगुळ घ्या आणि सगळेजण गोड गोड बोला. असंच गोड तुमचं पण सुरुवात असू दे, हा आठवडा तुमच्यासाठी पण गोडच राहू दे. तर आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.